एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. हॅलो हॅलो स्वानंदी, ऐक, मी आणि महेश डिनरला चाललोय, आईला कल्पना द्यायची. किती वाजेपर्यंत येणार आहेस घरी? उशीर होईल. तू आईला विचारलंस ना? मला लेक्चर देऊ नकोस, आईला निरोप दे. शिका वागते ही, आणखी किती दिवस आईशी असं वागणार आहे? अशी कशी वागतेस ग तू? अशी कशी वागते म्हणजे? हे बघ, माझ्या घरच्यांना ना माझी कदरच नाहीये. असं काहीही नाहीये ग, आई आहे ती तुझी. हो माहितीये, पण हल्ली ती आईसारखी वागतच नाही. इनफॅक्ट घरातले सगळे फक्त स्वानंदीच्या नावाचा जप करत असतात. काय तर म्हणे समजूतदार आहे. आणि समजूतदार म्हणजे काय? सगळे जे म्हणतील त्याला एकही प्रश्न न विचारता त्याला होकार देणे. असं कुठे असतं काय? माझ्याकडे दुर्लक्ष करण्याची आणि स्वानंदीचं कौतुक करण्याची आमच्या घरच्यांना सवयच झाली. बर, तुझ्या घरचे स्वानंदीचं कौतुक करतात, अगं पण ते तिचं कौतुक का करतात त्याचा तू कधी विचार केलास? विचार काय करायचा त्यात? मला माहितीये ना, माझ्या फॅमिलीचे विचार छोटे आहेत, टिपिकल मिडल क्लास. आणि स्वानंदी पण त्यातलीच. काहीतर म्हणे चादर बघून पाय पसरावे, असल्याच काहीतरी स्टुपिड व्हॅल्यूज आहेत त्यांच्या. हे बघ, मला ना काटकसर वगैरे अजिबात जमत नाही. जमत तर जाऊ दे, मला आवडतच नाही. काटकसर हा शब्दच माझ्या डोक्यात जातो. तर काय ती काटकसर काटकसर. आता तुझं तोंड का पडलंय? काय झालं? सोड, जाऊ दे, माझी ना चिडचिड होते. स्वानंदी पण ना त्या जहागीरदारांच्या घरात कशी ऍडजस्ट होईल देवच जाणे. का? व्यवस्थित ऍडजस्ट होईल स्वानंदी. काय बोलतोय? ऍडजस्ट दिला नाही, जहागीरदारांना करावा लागणार आहे माझ्या बावळट बहिणीशी. इतकं निगेटिव्ह का विचार करतेस ग तू? मी हो, पटेल त्यांचं. आणि नीलचं प्रेम नाही का तिच्यावर? नीलचं प्रेम असेल रे, मी कुठे नाही म्हणते. पण तू नीलच्या आईकडे बघितलेस? काय टिपटॉप राहते यार बाई ती. म्हणजे असं तिच्याकडे बघितलं की असं वाटतं की कोणीतरी श्रीमंत व्यक्ती आहे. तिच्या साड्या, तिचे ते दागिने, क्लास वाटते कम्प्लीट. असतोयस का? सिच्युएशन कुठलीही असो, तुम्हा मुलींना साड्या आणि दागिने सोडून काही दिसत नाही ना? एक्सक्यूज मी, इट मॅटर्स. ओके, तुला नाही कळणार ते. नीलची आई ना एकदम अशी क्लासी आहे, आणि स्वानंदी सिंपल, जिला कशाचीच आवड नाही. ए ए ए ललिता, कशाला फेऱ्या मारतेस? तू फेऱ्या मारल्याने इंद्रनील लवकर घरी येणार आहे का? निघालो असं म्हणाला निलिमाला, अजून आलेला नाही हा मुलगा. जरा 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 संयम धर.
हा उगी जीवाची उलाखाल करू नकोस. ते कळतंय मला, पण हे सगळं इंद्रनीलच्या गळी कसं उतरवायचं ह्याचा विचार कर. या तुम्ही जागे अजून झोपला नाहीत? अजून आम्ही जेवलोही नाहीये. हो का, माझी वाट बघत होता का? सॉरी, मला स्वानंदीकडून यायला उशीर झाला जरा. एक सांगू का तुला? नाही, तू फार सरळ आणि साधा आहेस ना म्हणून म्हण. जावयाने ना जावयासारखं वागावं आहे. सारखं सारखं सासू जाणं बरं नाही दिसत इंद्रनील. तू महेशला का नाही बोलवलंस? तुलाही कळलं असतं. कसं आहे ना इंद्रनील, जावयाचाही मान असतो. कोणाच्याही बोलवण्यावरून येईल असं नाहीये माझं मत. काय पटतंय ना? पण मला असं काही वाटलं नाही. नाही नाही, आत्ता नाही कळणार, पण सारखा सारखा जात राहिलास ना मग कळेल. महेश पण आला होता? नाही. म्हणजे तो शहाणा म्हणायचा. त्याला कळतंय कसा मान मिळवायचा ते, आणि जगाची रीतच आहे. अरे सारखं सारखं माणूस डोळ्यासमोर दिसत राहिलं ना की कंटाळा येतो त्याचा. आणि अशामुळे आपली किंमतही कमी होते बाळा. एवढा भोळेपणाने वागलास ना तो आनंदही तुला गृहीत धरायला लागेल. माझ्या आजीला हे असले डावपेच नाही कळत. तुला भेटण्यासाठी मी जे आयडियाज करतो तू त्यांना डावपेच म्हणतेस. तुम्ही ना खोटं बोलता. सांगा, बोलता की नाही खोटं? सगळ्यांना फसवलं. पण मी सगळं का करतो तू बघतच नाही असते. तुला भेटण्यासाठी मी सगळं करतो, तुला कळत नाही का? तिला थोडं मिस करू दे ना तुला. बरोबर आहे, मी तिचा इतका पिच्छा पुरवतो की ती मला मिस करू शकत नाही. अरे मग अशाने प्रेम वाढणार कसं तुमच्यातलं? काय होय, आपला मान आपणच राखायला हवा. आता कसं शहाण्यासारखं बोललास? जा पटकन हातपाय धू, कपडे बदल आणि जेवायला ये. आलोच. काय आता खुश ना? हो, आता महत्वाचा एक फोन करायला हवा. कोणाला फोन करतेस? वच्ची मावशीना. त्यांची झोप उडवल्याशिवाय मला कशी झोप येईल? संपदाचा अजून पत्ता नाहीये. काय समजायचं आता? फोन पण लागत नाहीये वहिनी. मी काय म्हणते, मी यांना उठवू का? नाही म्हणजे हे तिथे कोपऱ्यापर्यंत जाऊन बघून येतील ना. नको नको, सगळ्या गोष्टी एकदम घरातल्या पुरुषांकडे नेऊ नये. आपण बघूया वाट. आई, पण ताईच्या आधी बाबा आले तर? तरी बरं आहे, आज त्यांना ऑफिसमध्येच उशीर झालाय. हे कळतंय ना तुला? अगं मग तिचा फोन आला होता तेव्हा सांगता नाही आलं तुला तिला? आई सांगितलं मी, पण तुला माहिती ना तिचा स्वभाव कसा आहे. मला म्हणाली निरोप दे, लेक्चर नको देऊ. पाहिलत ना वहिनी, पाहिलत किती लबाड आहे ही संपदा. फोन सुद्धा स्वानंदीला केला, कारण तिला माहितीये की घरी फोन केला तर आपण विचारू ना तिला. मला ना हिची काळजीच वाटते का अनिता. अरे देवा, आता हे आले असले तर काय उत्तर द्यायचं? आपल्या घरातल्या मुली इतक्या उशिरापर्यंत नाही बाहेर राहत. आई तू नको काळजी करूस, मी बोलते बाबांशी. आणि तसंही महेश खूप समजूतदार आहे, नको काळजी करू. शांत राहा वहिनी. तू आहेस वय? अगं कुठे होतीस एवढा वेळ? संपदा, अगं काय हे? अगं इतका घोर लावायचा का घरातल्यांच्या जीवाला? म्हणजे तू निरोप नाही दिलास? तिने निरोप दिला, पण म्हणून इतका उशीर करायचा?
हे बघ संपदा, तुझ्या डोक्यावर अक्षता पडू दे, मग त्यानंतर तुला काय उशीर करायचा आहे, काय घराबाहेर राहायचंय ना, ते सगळं कर बाई. पण तोपर्यंत या घराची शिस्त पाळ. काकू प्लीज, काय हा अडाणीपणा. मी महेश बरोबरच गेले होते ना फिरायला. हे बाई ग, मी सांगते तेवढं ऐक. बाबा याची वेळ झालीये, इतक्या उशिरापर्यंत नाही राहायचं ग घराबाहेर. अच्छा, म्हणजे सगळी शिस्त, सगळे नियम फक्त मला. आणि तुझी लाडकी स्वानंदी काहीही करेल ते चालतं तुम्हाला. हे बघ, स्वानंदी काहीही कधीच करत नाही. ती जे या घराच्या नियमात बसतं, जे या घराला शोभतं, तशीच वागते. पुरे, तुम्ही करत बसा स्वानंदीचं कौतुक. लग्न झालं मला तरी कुठे तुमची तोंड बघत बसायचे. पण प्लीज तोपर्यंत मला छळू नका. संपदा ताई, यू शट अप. तेच खायचे ना? नाही नाही, असं 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 म्हण कसं चालेल? हा, तेच खाल्ली पाहिजे की नाही? बरं व्हायचंय की नाही आपल्याला? एकविरेला जायचंय आपल्या दोघांना. हा, माझा हात पकडून येणार आहात ना तुम्ही मला? रे देवा, कोण तडमडलं मध्येच? अगं बाई, ही ना, ही विघ्न संतोषी बाई नेमकी मी तुमच्याशी बोलत असते ना तेव्हा मला डिस्टर्ब करते. ललिता, हा बोल ललिता. अहो काय वच्ची मावशी, रात्रीपासून फोन करते तुम्हाला, फोन उचलतच नाही आहात तुम्ही. अगं बाई, घरात कमी कामं असतात का? माझ्याकडे काही नोकर चाकर आहेत का माझ्या दिमतीला? अहो त्यासाठी नशीब लागतं. बर, ते जाऊ. देशपांड्यांशी बोलणं झालं का तुमचं? धीर धर जरा, आताच साखरपुडा झालाय ना. अहो मी धीर धरेन हो, पण मी तुम्हाला काय सांगितलं ते लक्षात आहे ना? नाही तर मग त्यांचा धीर सुटेल, मग मला बोलू नका तुम्ही. म्हणजे मला नाही कळलं. बच्ची मावशी, पुन्हा एकदा बजावून सांगते तुम्हाला, आमच्या इब्रतीला साजेसे लग्न करून देणार नसतील तर हे लग्न मोडेल. कमाल करतेस ललिता, एवढं टोकाचं बोलण्याआधी आधी नीलशी बोलून घे. त्याच्याशी बोलले मी बच्ची मावशी, आणि तुला हवं ते कर असं सांगितलंय त्याने मला. तुम्हाला काय वाटलं, एक दोन वेळा तुमच्याशी नीट वागला म्हणजे लगेच तो तुमचं ऐकायला लागेल? म्हणजे काय म्हणायचंय तुला? आम्हाला डेस्टिनेशन मॅरेज हवंय. ते का असं? अहो म्हणजे बाहेर गावी जाऊन लग्न करायचं. अगदी सेशेल्स मॉरिशस नको, पण जयपूर गोवा हे तरी जमू शकतं ना. काय नाही तर 5 स्टार तरी बुक करा म्हणा. अहो पोत्याने पैसा घरात ठेवणारी माणसं आहेत ती. बोलते मी, बोलून बघते देशपांड्यांशी. दिवसभरात देशपांड्यांशी बोला आणि संध्याकाळपर्यंत काय ते मला कळवा, नाही तर मी स्वतः बोलीन त्यांच्याशी आणि इंद्रनीलसाठी दुसरी चांगली मुलगी बघी. हो बोलते. एवढं काय चिडायचं? स्वानंदी, तू सोडतीयस का मला? मला उशीर झालाय ग, नाही तर मी जाईन माझी माझी. नाही सोडते. ऍक्च्युली ना रोज सकाळी त्यांचा कॉल येतो ग, अजून नाही आलाय. मला ना असं चुकल्यासारखं होतंय. अगं मग तू कर ना त्याला फोन, एवढं काय त्यात? आणि ऐक, पहिले आप असं जर करत बसशील ना तर गाडी जाईल निघून आणि मग बसशील रडत.
नाही करणार मी फोन. प्रत्येक वेळेस मीच का करायचं? तिला करायला काय झालं? तुम्ही करा ना, तुम्हाला करायला काय झालं? नाही वहिनी, मी नाही करणार. मला बघायचंय तिला माझी आठवण कधी येते ते. अरे बाप रे, भलताच राग आलेला दिसतोय. राग नाही वहिनी, मी खूप हर्ट झालोय. प्रत्येक वेळी मीच तिला फोन करतो. एकतर ती बिझी असते, घाईत असते, तिला बोलता येत नसतं कारण आसपास कोणीतरी असतं काय. आय थिंक शी इज टेकिंग मी फॉर ग्रांटेड. गृहीत धरते ती मला. तुम्हा मुलांना ना काही कळतच नाही भाऊजी. घरातल्या जबाबदाऱ्या, नोकरी, तिथल्या जबाबदाऱ्या, हे सगळं सांभाळून प्रत्येक वेळी तुम्हाला वेळ देणं नसेल जमत तिला. मला काम नसतं, मला जबाबदाऱ्या नसतात? असतात ना, असतात. पण तुमच्याकडे तुमची सेपरेट रूम आहे आणि तिच्या रूम मध्ये त्या 4 बहिणी राहतात. हा विचारच नाही केला ग मी. आणि त्या 4 बहिणी एकापेक्षा एक आहेत ग. मी तेच म्हणते. मी नाश्ता लावते, तोपर्यंत बोलून घ्या तिच्याशी. ती वाट बघत असेल. अबोल्यामुळे नात्यात गैरसमज वाढतात. ती वाट बघत असेल. अगं तुला कळतंय का, मला खरंच उशीर होतोय. मी नाश्ता करते, तोपर्यंत तू आली नाहीस ना, मी महेशला फोन करून बोलवून घेईन. तुझ्या नील सारखं आकडू नाहीये, लगेच येईल माझ्या एका कॉलवर. जाऊदे, मी मेसेजच करते. गुड मॉर्निंग, खूप बिझी आहात का? सकाळपासून एक कॉल पण नाही केला. सेंड. डिलिव्हर तर झालंय, रिप्लाय का नाही येते? स्वानंदी येतेस ना? आले, 1 मिनिट. कॉलच करते. अरे देवा, फोन इथेच आहे. अरे कॉल पण कट झाला आणि फोनही लॉक झाला. फारच रागवलेले दिसतात भाऊजी. फोन पण इथेच विसरून गेले. नाही असं कसं? तुम्ही एवढं खाता नाही. पुरे ग अनिता. काय ग बाई, कशी ग? आजी, तुमच्या दोन्ही सुनांच्या हाताला चव आहे हो. आणि मुख्य म्हणजे देणारा हात आहे. मी कधी खाल्ल्याशिवाय घराबाहेर पडत नाही तुमच्या. सगळी देवाची कृपा आहे बच्ची आत्या. भरल्या घरातून हात ओले केल्याशिवाय माणूस बाहेर पडलं ना, तो वास्तू पुरुष कोपतो असं म्हणतात. स्वानंदी आली ना तर मी कोपेन. स्वानंदी आले आले. चल ना ग. हो झालंय माझं. चल बरं, तुझं खाऊन होईपर्यंत थांबते मी. उपकार करतेस. नीलच्या फोनची वाट बघत होतीस तेव्हा थांबले होते ना मी. बरं का बच्चे, सकाळ झाल्याबरोबर आमच्याकडे वाट पाहणं सुरू होतं. एकतर स्वानंदी नीलशी फोनवर बोलत असते, नाहीतर त्याचा विचार करत असते. अगो बाई, काहीतरी सा आजी तुझं. अगं बाई, नवीन अंगठी कधी घातली? ते आम्ही फिरायला गेलो होतो ना तेव्हा घातली. साठे गुरुजींनी सांगितलं होतं ना की आपल्या वांगनिष्ठ्याच्या विधीत अंगठी घालणं नसतं, म्हणून मग रोमिओ जुलिएट बागेत अंगठी घालत होते एकमेकांना. पाहिली मी सगळी नौटंकी. स्वानंदी,
नीलच्या 2-2 अंगठ्या आल्यात बरं का तुझ्या बोटात. म्हणजे डबल प्रेम आहे त्याचं तुझ्यावर. आई तुमच्या पायाला काहीतरी काळं लागले बघा. कुठं? काही नाही, काळा रंग आला ना डोळ्यासमोर, आता आपल्या नील आणि स्वानंदीला कुणाची दृष्ट लागायची नाही. काकू आता तू पण जाऊ दे ग, तिला वाटलं तसं. नुकसान तर होत नाही ना आपलं काही, चालवून घ्यायचं झालं. आणि तुझ्या आणि नीलच्या काळजीनच बोलली ना ती तसं. अगं हो, किती ते कौतुक करशील. बस तर ललिताच्या मनात भलतच भूत थैमान घालतय. हे कसं सांगू यांना आता, सांगावं तर लागणारच.